सतत किंवा रिकरंट युरिन इन्फेक्शन जे होतं त्यामागे काय काय कारण आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. सो हा जो सतत युरिन इन्फेक्शन होण्याचा जो प्रॉब्लेम आहे तो महिलांमध्ये अधिक कॉमन आहे आणि ह्यामागची जी कारणं आहेत ती म्हणजे सगळ्यात पहिलं जे कारण आहे ते म्हणजे वीक इम्युन सिस्टम. तुमची इम्युनिटी वीक असेल तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचे इन्फेक्शन शरीरामध्ये सतत होऊ शकतात. त्यामुळे युरिन इन्फेक्शनही होऊ शकतं जर तुमची इम्युनिटी वीक असेल तर. दुसरं जे कारण आहे ते म्हणजे तुमच्या पार्टनरमुळे. तुमच्या पार्टनरलाही जर युरिन इन्फेक्शन झालं असेल किंवा क्रॉनिक युरिन इन्फेक्शनचा त्रास असेल तर त्यांच्यामुळेही तुम्हाला सतत इन्फेक्शन होऊ शकतं. त्यानंतर तिसरं जे कारण आहे ते म्हणजे अँटीबायोटिक रेझिस्टन्स. सो बरेच जण इव्हन छोट्या छोट्या आजारांसाठी व्हायरल इन्फेक्शनसाठी सतत अँटीबायोटिक्स घेत असतात आणि त्यामुळे काय होतं काही कालावधीनंतर अँटीबायोटिक्स शरीरामध्ये काम करणं बंद करतात. म्हणूनच जे काही युरिन इन्फेक्शन आहे ते अँटीबायोटिक्समुळे ठीक होत नाही आणि सतत युरिन इन्फेक्शनचा त्रास होऊ शकतो. तर पुढचं जे कारण आहे ते म्हणजे अबनॉर्मॅलिटीज. म्हणजे बाय बर्थ युरिनरी ट्रॅकमध्ये जर काही प्रॉब्लेम असेल, जसं काही जणांना युरेथ्रा किंवा युरिनरी ट्रॅक जे आहे ते स्मॉल असतं आणि त्याच्यामुळे सतत इन्फेक्शन होण्याचे चान्सेसही वाढून जातात. नंतर पुढचं जे कारण आहे ते म्हणजे किडनी स्टोन्स. सो किडनी स्टोन्समुळेही काय होतं युरिनरी ट्रॅक आहे ते ऑब्स्ट्रक्ट होतं किंवा ब्लॉक होतं आणि त्यामुळे पण सतत इन्फेक्शन होण्याचे चान्सेस वाढून जातात. पुढचं जे कारण आहे ते म्हणजे मेनोपॉज किंवा हॉर्मोनल इम्बॅलन्स. सो महिलांच्या शरीरामध्ये जेव्हाही हॉर्मोनल इम्बॅलन्सचा प्रॉब्लेम होतो तेव्हा युरिनरी ट्रॅक आहे ते जास्त ससेप्टेबल होतं इन्फेक्शनला. म्हणून ज्यांनाही हॉर्मोनल इम्बॅलन्सचा त्रास आहे त्यांना सतत युरिनरी ट्रॅकचे इन्फेक्शन होऊ शकतं. त्यानंतर पुढचं जे कारण आहे ते म्हणजे खूप अतिवेळ युरिन होल्ड करून ठेवणं किंवा युरिनेशनला इमिजिएटली जाणं टाळणं. खूप जण कामामध्ये जेव्हा व्यस्त असतात तेव्हा इमिजिएटली युरिनेशनला जाण्यासाठी टाळत असतात. पण असं जर तुम्ही सतत करत असाल तर त्यामुळेही युरिन इन्फेक्शन होण्याचे चान्सेस वाढून जातात. तर पुढचं जे कारण आहे ते म्हणजे पाणी कमी प्रमाणात पिणं. सो बरेच जण आपल्या शरीराला जेवढी गरज असते पाण्याची तेवढं पाणी पित नाही आणि त्यामुळे पण युरिन ऍसिडिक होतं आणि सतत युरिन इन्फेक्शनचा त्रास होऊ शकतो. मला सगळ्यांनाच प्रश्न असेल की यासाठी मग कुठली ट्रीटमेंट घेतली पाहिजे. सो कुठलीही ट्रीटमेंट घेण्याआधी आपण जाणून घेतलं पाहिजे की कुठलं कारण आहे किंवा कुठला कॉज आहे सतत इन्फेक्शन होण्याचा. आणि जेव्हा तुम्ही हे युरिन इन्फेक्शन होण्याचं कारण ठीक करतात तेव्हाच तुमचा हा सतत युरिन इन्फेक्शन होण्याचा त्रास कमी होऊ शकतो. सो तुम्हाला जर या संदर्भात आमच्या क्लिनिकमध्ये कन्सल्ट करायचं असेल तर तुम्ही कॅप्शनमध्ये दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता.